लहानपणापासून मनावर कोरलं आहे की सकाळी उठायचं, अंगण झाडायचं, सडा वगैरे करायचा, रांगोळी काढायची, म्हणजे आपली सकाळ झाली. तर चला सुरुवात करूया आपल्या एका नवीन ब्लॉगला. तर सकाळी सकाळी माझं झाडून वगैरे झालं. त्यानंतर पाण्याचं सडा वगैरे टाकला. पूर्वी गावाकडे तर शेण वगैरे आणून शेणाचा सडा टाकायला त्यात तर 1 घंटा चालला जात होता. तर त्यानंतर मग मी पाणी वगैरे मारलं, रांगोळी वगैरे काढली. आणि आज मोगऱ्याला खूप सगळी छान छान फुलं आलेली बरं का. इथं शेजारीच आहे ना सीताफळाचं झाड आहे. मी एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला बरं का, की बघावं ते नवलच. तर हिवाळ्यात सीताफळ येतात, तर त्या झाडाला हिवाळ्यात येऊनसुद्धा उन्हाळ्यात सीताफळं लागलेली आणि त्याची 2 सीताफळं आम्ही खाल्ली. बाकीचे तर झाडाला मी तुम्हाला दाखवलीच आहे. तर इथे मग घरात आल्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली. मुलांना शाळेत जायचं, शाळा आहे मुलांचं. बुधवार आहे बरं का आज. तर हा व्हिडिओ बुधवारचा आहे. तर मग म्हटलं चला आता मुलांचा एकदा टिफिन झाला की माझं सगळं काम आवरल्यासारखं वाटते. एकदा टिफिनला आणि सकाळी रोज तेच टेन्शन असतं की काय द्यायचं टिफिनमध्ये. मुलगा म्हणतो एक द्यायचं, तर मुलगी म्हणते नाही मला ही भाजी नको, मुलगा म्हणते नाही मला ती भाजी नको. मुलांचं तर असं नेहमीच चालू असणार. त्याचबरोबर मग मी अगोदर कणिक मळून घेतली. म्हटलं कणिक मळून घेतली तर थोडी चपात्यांसाठी रेस्ट होते आणि त्यानंतर मग भाजी टाकते फोडणीला. मग मुलीला म्हटलं तोपर्यंत तुम्ही बॉटल वगैरे भरून ठेवा, म्हणजे कसं सोपं पडते ना. सगळंच आपण बघणार तर त्यांनाही थोडंफार काम, म्हणजे की उठल्याच्यानंतर ब्रश वगैरे झालं तर तुमची बॉटल भरून ठेवा, बॅग भरून ठेवा. त्यांनासुद्धा आता त्यांची जबाबदारी घेता आली पाहिजे. कमीत कमी मम्मी आपल्यासाठी जर स्वयंपाक करते, एवढ्या सकाळी उठून टिफिन आपल्यासाठी बनवते आहे, तर आपणही तिला थोडीफार मदत करावी, म्हणजे जेणेकरून तिलाही आपल्याला थोडासा आधार देता येईल. तर मी माझ्या मुलीला हेच सांगत असते की तू उठली ना, तुझं आवरलं, ब्रश वगैरे आवरलं, तर तुम्ही दोघांचेसुद्धा बॉटल भरून घ्या. कधी तो भरतो तर कधी ती भरते. तर जाऊ द्या, चला पुढे. माझ्या गप्पा तर अशाच चालू राहणार. त्यानंतर मग आमच्या दोघांसाठी चहा ठेवलेला मी, कारण चहा घेतल्याशिवाय मला पुढची कामं तर काही सुचत नाही. एकदा चहा घेतला तर जीवात जीव आल्यासारखं होते आणि हा चहा कधी सुटणार देव जाणे, माहीत नाही या चहाचं. तर आज मी टिफिनमध्ये शिमला मिरची देणार होते त्यांना. आणि माझ्या मुलीला शिमला मिरची खूप, म्हणजे ती भाजी खूप आवडते. आणि सगळ्यात करायला सोपी म्हणजे शिमला मिरच. नाही काही कांदा वगैरे काहीच नाही, अद्रक नाही. मी फक्त लसूण खोडून टाकलेला आणि त्यामध्ये लाल तिखट, धना पावडर, बस इतकंच टाकलेलं, बाकी काहीच नाही. तरी ह्या भाजीला एक त्याची स्वतःची अशी वेगळी चव आहे. तर आपण व्यतिरिक्त असे जे मसाले टाकतो ना, तर त्या मसाल्यांनी जे भाजीची रिअल टेस्ट असते ना, तर ती येत नाही बरं का. जेवढं सिंपल बनवणार तेवढं छान लागते. तर चला, त्यानंतर मग मी लगेच म्हटलं चपात्या वगैरे करून घ्यायच्या. आपण मुलाला आंघोळ वगैरे घातली, त्याचं आवरून दिलं. त्यानंतर मग हे बघा, इथं आमच्याकडे ट्रायंगल चपाती बरं का, कारण माझ्या मुलाची नखरे असतात. मम्मी मग मला ट्रायंगलवाली चपाती दे करून, मग असं दे, मग तसं दे. तर आम्हाला गोल चपाती आवडत नाही. तर इथे मग मी त्यानंतर भाजीमध्ये ना हे टाकलेलं, शेंगदाण्याचा थोडासा कूट टाकला, तर तो छान लागते बरं का. तुम्ही ट्राय करा, छान लागते. त्यानंतर हे सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे मला माझ्या मुलीच्या वेण्या घालून देण्याचं. खरंच सांगते, म्हणजे अक्षरशः एवढा त्रास देते ती वेण्यांच्या बाबतीत. मम्मी इकडनं केस निघाला, मम्मी ही वेणी छोटीच झाली, मोठीच झाली, लहानच झाली, हे तू समोरून छानच नाही केलं, भांगच वाकडा पडला. म्हणजे अक्षरशः ना, मला असं वाटतं की तिचे केस कापून आणावं. परंतु तिच्या आजीने वाढवलेले केस, तिची आजी म्हणते अजिबात केस कापायचे नाही तिचे. तुमचे तर केस छोटे छोटे आहेत, परंतु मुलींचे तरी केस मोठे होऊ द्या. परंतु जेवढे दिसायला ही वेणीची सुंदर दिसते ना, पर याच्यामागे ना खूप स्ट्रगल आणि खूप कष्ट आहे बरं का. हे सकाळी माझ्यासाठी खूप एक चॅलेंजिंग काम आहे आणि हे मला रोज चॅलेंजिंग असते बरं का, रोज. हे असं नाही की एक दिवस केलं आणि झालं म्हणून. हे माझ्याकडे रोज सकाळी असते. पण असो, तिला माझ्या हातच्याच वेण्या आवडतात. त्यामुळे कसं आहे, आता तेवढं मुलींसाठी तर करायलाच हवं. त्यानंतर मुलं शाळेत वगैरे गेली
त्यांना मग शाळेतूनही घेऊन आली. त्यानंतर माझा जो कॉर्सेटचा पॅन्ट राहिलेला होता बघा कालच्या व्हिडिओमध्ये टाकलेला, मग मी तो स्टिच केला. आणि त्यानंतर मग म्हटलं चला गुढीपाडव्याचा एवढा आपला सण आलेला, पण माझी काहीच साफसफाई नाही वगैरे काही नाही. मग म्हटलं गॅसच्या ओटा भांडे राहिलेले घासायचे, तर त्याच्यावरचं आपण ते टाईल्स वगैरे घासून घेऊया म्हटलं. कारण परत आता पुढल्या महिन्यात घरी जायचं आहे, त्यानंतर काय काय आवरावं काय नाही आवरावं असं होऊन जाईल. म्हटलं चला आजच सुरुवात करूया. तर इथे मुलगी अभ्यास करते आणि मुलाचं चालू आहे मम्मी मी तुला हेल्प करतो हेच सुरू बरं का त्याचं. म्हटलं कर बाबा, काहीतरी करतो आहे ना तर कर. मग म्हटलं बरं. आणि अक्षरशः मला एवढी भीती वाटत होती, याच्यावर उभी होते ना मी, तर खूप भीती वाटत होती मला, कारण ते एवढं पक्कंसं नाही आहे बरं का. आणि रेंटच्या हाऊसमध्ये म्हटलं तर खूप कठीण आहे. काही कमी जास्त झालं तर खूप प्रॉब्लेम येतात. ज्या रेंटेड हाऊसमध्ये राहतात त्या रिलेट करू शकतात. त्यानंतर मग म्हटलं चला एवढा सण आलेला, माझे काहीच कामं नाही आणि शिलाई मशीनचे जे कामं आहेत तर ते तर चालूच आहे. ते काम करायला घेतलं ना तर एक तर घराकडेही खूप दुर्लक्ष होतं, मुलांकडेही दुर्लक्ष होतं. पण सगळं बॅलन्स करता करता खूप थकायला होऊन जातं. पण त्यातूनही आपल्यासाठीच करायचं आहे आणि आपणच करणार आहे. तर चला नवीन उमेगाने नवीन उत्साहाने परत कामाला सुरुवात करायची असते. तर इथे मग त्याचं चालू असतं बरं का, मधात चालू आहे. मग म्हटलं जाऊ द्या याला करू द्या, तेवढीच त्यालाही सवय होईल. आणि त्यानंतर मग मी इथे ना माझ्याकडे दुसरं काही लिक्विड नाही आहे बरं का घासायला. मग मी आपलं लाल जे हार्पिकचं आहे बाथरूमसाठी जे वापरतो तर तेच मी चिकट स्टाईलसाठी वापरलं. आणि त्या टाईल्स खरंच खूप छान निघाले बरं का, एका याच्यातच खूप छान निघून गेले आणि एकदम क्लीन झाले, स्वच्छ झाले. मला तर ते खूप युजफुल वाटलं. त्यानंतर म्हटलं हातोहात लगेच गॅसही स्वच्छ करून घेऊया म्हटलं. आणि त्याचं काय मम्मी मी हे करतो, मम्मी मी ते करतो. मग म्हटलं आता बाबा लाईट लाव म्हटलं, म्हणजे मलाही थोडंसं छान वाटेल. मी तिथे उभी राहिली, परंतु मला खूप भीती वाटत होती. एक तर वरती लाईटही होता, म्हटलं नकोच, ते खाली पाणी पण होतं उभी राहिलेली. आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता दुसरी तर माझ्याकडनं काही साफसफाई झाली नाही ह्यावेळेस. आणि परत 1 महिन्यानंतर हेच म्हणजे गावाकडे जायचं आहे, तर हे सगळं बंदच राहणार, धूळ वगैरे होईल. म्हटलं त्यासाठी मग नंतर हे राहूच द्यावं म्हटलं, आता याकडे आता थोडं दुर्लक्ष केलेलंच बरं. आणि जो पसारा दिसतोय तर त्याला प्लीज इग्नोर करा, कारण नाही होत बरं का सगळं एवढं मुलांचं बघणं, घरातलं बघणं, बाहेरचे रोजचे 2 किंवा कधी जास्तही ब्लाऊज होतात. तर कधी स्वतःकडे बघायलासुद्धा वेळ मिळत नाही. तर हे बघा मम्मी मी OTG क्लीन करतो, फक्त स्प्रे मारायला हवा आहे बरं का. तो जो दिसतो आहे ना तर तो 1 महिन्याच्या आत ख़तम केलेला. मम्मी मी हे करतो, मम्मी मी ते करतो. तर तो म्हणतो आहे मम्मी त्यांना दाखव मी किती छान करतो आहे. आणि मी इथे हा प्लॅन्ट जो बाहेर होता ना तर सुकलेला बरं का, मग तो आतमध्ये घेतला मी सकाळी. आणि हा असा आहे फायनल लुक. तर बघा काय म्हणतात ना, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे, अशी गोष्ट आहे. आणि स्त्रियांना तर कामं हे रोजची चालूच असतात. त्यांच्यासाठी तर स्वच्छता खूप महत्त्वाची आहे बरं का. कुठेही जा, आणि मी तर म्हणते की बाई जिथे जाईल तिथे तिला काम आहे. बाईला असं नाही आहे की काम नाही आहे म्हणून. जिथे जाईल, पाहुणी जरी गेली तरी तिला कामच आहे. असं नाही आहे की आता पाहुणी गेली आणि हिला काम नाही. फक्त एक आहे, जेव्हा माहेरात जाल तर तेव्हा आई असली तर तिथं काम नसते बरं का. आणि माहेरातलं सुख कुठंच उपभोगता येत नाही, हे मात्र खरं आहे. त्यानंतर मग म्हटलं चला उद्या गुढीपाडव्याचा सण, मला साडी नेसायची होती पैठणी, तर त्या पैठणीवरचं मला ब्लाऊजच बसत नाही. आता अगोदरचे ब्लाऊज आहे 8-10 वर्षापूर्वीची पैठणी माझ्या मुलीच्या डोहाळे जेवणासाठी घेतलेली, तर तेव्हाचे ब्लाऊज मला अजिबात होत नाही. त्यामुळे मग मी काय केलं, एक वेल्वेटचा ब्लाऊज पीस घेतला. म्हटलं हे माझ्या 2 साड्यांवरती होऊन जाईल.
तर चला म्हटलं आज आता हे स्टिच करते. 5 वाजलेले बरं का मला हे कटिंग वगैरे करताना. खूप सगळे कामं, मुलांना ट्युशनला नेऊन सोडलं, तिथून आले, परत हे कामं झाडून वगैरे घेतलं. म्हटलं चला आता माझं ब्लाऊज शिवून घेते. 1 तासामध्ये माझं ब्लाऊज होऊन जाईल. 5 वाजता लागले तर 6 वाजेपर्यंत ब्लाऊज वगैरे पूर्ण तयार होऊन जाईल. म्हटलं चला हातोहात कटिंगच करून घेऊया. मी माझ्या मापाचं पेपर कटिंग हे अगोदर करून ठेवते. म्हणजे प्रत्येक वेळेस कसं मापं वगैरे टाकायचं काम नाही, काही नाही. म्हणजे पेपर कटिंग करून ठेवली की लगेच आपल्याला अस्तरवरती टाकलं की कटिंग करून घेतले जाते. याचा ना मग मी म्हटलं की समोरून फ्रंट जो नेक आहे ना, तर तो चौकोनी घेणार मी आणि बॅक साईड जी आहे तर ती पंचकोनी घेते. म्हटलं कसं दिसायलाही छान दिसेल. मी अगोदर शिवलेला नाही आहे बरं का समोरचं चौकोनी, पण शिवला तो आणि त्याचा जो फायनल लुक आहे ना, तर तो खूप सुंदर आला. मला दोरी वगैरे आवडत नाही जास्त फारसं, कारण ते मला खूप असं टोचल्यासारखं होते. त्यानंतर शिवायला बसली तर इथे थोडंसं तुम्हाला व्यवस्थित नाही दिसत आहे, कारण ते कॅमेरा मला लावता नाही आला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा.